मीटरची जी परवाना जे मीटरचं जे लागू केलं, मीटरने जे सगळ्या रिक्षावाल्यांना सांगणं मीटरने जावं म्हणून, हे फक्त टीम बघतो रिक्षावाल्यांनी केलं. आता आपण आलोय सनसिटीत. चला बघू आता सनसिटीमध्ये पहिली बुकिंग कुठली वाजते आपल्याला आणि कुठं जातोय आपण बघू. सनसिटीमध्ये येण्याच्या वेळेला गॅस टाकायला गेलो होतो. गॅस टाकायला गॅस किती बसला? 302 रुपयाचा गॅस बसला. आता बघू सनसिटीतनं पहिली बुकिंग कुठली वाजते. सनसेटमध्ये बसलो आपण, आत्ताच आलोय. चला बुकिंग नंबर 1 पहिली बुकिंग बसलेली आपल्याला गोटूला आपल्याला आपण तळेगाव दाभाडी. चला बघू आता कुठली बुकिंग आहे आणि किती रुपयाचा आकडा आहे सगळं बघू आपण. चला कस्टमरचं काय ते चावी राहिली होती वाटतंय. कस्टमरने वारजेपासून रिटर्न आणले. आता मीटरनं झाले 110 रुपये तर इथले तर रिटर्न जाऊन येऊन झालं. इथनं 16 किलोमीटरचे बाहेर अजून न्यायचे. चला बघू आता किती पैसे होतात. पहिली बुकिंग मोठी होणार आहे अंदाज तरी किती होतात पेमेंट बघू आपल्याला. चला बघू मीटरने किती झाले. 402 23 किलोमीटर. बुकिंग नंबर 1 बुकिंग झालेली आहे ड्रॉप. बुकिंगचे झाले 400 रुपये, कारण की तिथलं तिथे एक राऊंड झाला होता वारजेपासून रिटर्नचा, त्याच्यामुळे 400 रुपये झाले. आता बघू पहिली बुकिंग तर ड्रॉप झाली 400 रुपयाच्या आकड्याने. दुसरी बुकिंग कुठली पडली आहे आणि किती रुपयाचा आकडा येतोय ते बघू आपण. पुणे रेल्वे स्टेशन गेली, संगमवाडी पार्किंग होती का कुठली होती काय माहिती नाही. 200 रुपयाचा आकडा होता. बघू आपण पुढं कुठली पडते. भाई काय नाही म्हटलं तर तासभराच्या घरात वेळ गेला असेल, पण भेटली आहे दुसरी बुकिंग पडलेली आहे वाघोली. आता टोलबूथ वाघोली आहे का वाघोली हे नाही मला माहिती. 418 रुपयाची बुकिंग पडलेली आहे. कस्टमर काय म्हणतंय काय नाही आता बघू आपण. झाले 476 रुपये 27 किलोमीटर. तर जे 3 किलोमीटरची बुकिंग होती 3 किलोमीटरला दाखवलेले 109 रुपये. कस्टमर चांगले होते त्याच्यामुळे त्यांना सर्व्हिस चांगली भेटली. आता बघू इथनं अजून एक वाजले ॲडव्हान्समध्ये 1 किलोमीटरला 45 का 50 रुपये 49 रुपये काय वाजलेले. चला बघू आता ती बुकिंग कितीची पडते आणि किती रुपये मिळतात आपल्याला. इथल्या इथंच झाले 100-109 तर ह्यांचे झाले आणि त्यांचे आता बघू किती किलोमीटरची राईड आहे. आता बघायला गेलं त्यांना ड्रॉप केला होता तिथनं मेन रोडला यायचं आणि फक्त 200 मीटरवरून पिकअप होता, म्हणजे तिथनं मेन रोडपर्यंत ते एमटी येणारच होतं. आता बघू पिकअप लोकेशनला आलो आहे कस्टमर काय म्हणतोय काय नाही. आत्ता कस्टमरचा GSPMला ड्रॉप होता. GSPMचा ड्रॉप केलेल्या पॉईंटवरनं GSPM सुटलं होता. मग तिथं बघत बसलो. एका बुकिंगला 1.5 किलोमीटरला 71 रुपये दाखवले. चला म्हणलं तिथलं तिथं सोडू. आता त्याचा ड्रॉप झाला आहे. आता बघू पुढची बुकिंग कुठली पडते. म्हणलं तरी 2 4 5वी बुकिंग कुठली पडते बघू. 4 बुकिंग कंप्लीट झाल्यात, 5वी बुकिंग येईल. तर 5वी बुकिंग कुठली पडतोय कुठं जातोय आपण, का लोकल मारतोय का लॉंग रूट उचलतोय बघू आपण.
आता जस्ट एक ड्रॉप झाला ह्याचा 1.5 किलोमीटर दाखवलेला, 1800 मीटर दाखवलेला आणि 700 मीटर पिकअप होता. त्यांना दाखवलेले, मला दाखवलेले 65 रुपये, त्यांना दाखवले फक्त 30 रुपये. कस्टमरने आपल्याला देऊन गेलेले आहेत 50 रुपयाची कडक नोट. रिटर्न त्यांनी चेंज घेतले बी नाहीत, ते डायरेक्टली निघून गेले. म्हणजे आपली ही बुकिंग पडली किती, 65 + 20 म्हटलं तर 85 रुपयाची बुकिंग पडली. 2 किलोमीटर, 2-2.5 किलोमीटरला 85 रुपये भेटले. आता बघू, 6 तर कंप्लीट आहे. 7वी बुकिंग कुठली आहे हे बघू आता. 9560. मीटरने झाले 283 रुपये, 15.1 किलोमीटर. मॅडम मीटरने जायला लागतं माहिती आहे ना? 2145. आपली वाघोली होती, वाघोलीवरनं आपण आलेलो हडपसरला. हडपसरच्या आधी 15 किलोमीटरला आपल्याला भेटले 283 रुपये. ॲपने दिले फक्त 230 रुपये. आणि तिथनं ॲडव्हान्समध्ये लगेच बसली. हडपसरमधनं, हडपसरच वाजली इकडे मांजरीच्या साईडला, कुठं ते हायवेच्या साईडला आहे, मलाही नाही ह्या साईडचं माहिती. ह्या राईडचे आपल्याला दाखवले फक्त 144 रुपये. आणि ओलाने उबेरने दिले आपल्याला 158 रुपये. उबेरने दाखवले कॅश कलेक्टेडसाठी 144, आपल्याला भेटले 158 रुपये. मीटरने झाले 163 रुपये. म्हणजे फरक कितीचा पडला तुम्हीच बघा. आता बघू पुढची राईड कुठली पडते. हडपसरमधनं, हडपसरच्या बाहेर हायवे साईडने इकडनं जर बसला आखाडा चांगला तर धंदाच कवर होईल. बघू आता काय पडते का, काही खायला काय मिळत आहे का बघू. आपण जेवण बी केलं नाही अजून, 3 वाजलेले. बघू पहिले जेवण करू, नंतर बघू बुकिंग कुठली वाजते. जस्ट आपलं जेवण झाल्याच्या नंतर आता बसलो आहे हडपसरमध्ये. हडपसरमधनं आत्ता आपल्याला कुठली बुकिंग वाजणार आहे ह्याची गॅरंटी आहे अजून. तरी काय वाजायचं वातावरण तर नाही आहे, तरी बघू आपण कुठली बुकिंग वाजते आणि किती रुपयाचा आकडा भेटतो आपल्याला. आत्ता बसलेली आपल्याला 400 रुपयाची बुकिंग बसलेली आहे. 400 किती रुपयाची आहे मलाही नाही माहिती. चला बघू आता किती रुपयाची आणि किती किलोमीटर जातो आपण. 2809. अरे उधर का लोकेशन पीछे का था नहीं. 428 दिखा रहा था. उधर से 4 से 5 किलोमीटर आगे आ गए. 28 किलोमीटर 29 किलोमीटर हो गया. वो सिर्फ 24 किलोमीटर का फेर था. 4.5 मीटरने घेऊन आलो होतो. थोडंसं 2-4 किलोमीटर पुढं आलेलो. 513 रुपये, 29 किलोमीटर. जी राईड आपल्याला 428 दाखवले, त्याच्या फक्त 2 ते 3 किलोमीटर पुढं आलो होतो. अंदाज मीटरने घेऊन आलो होतो, पूर्ण मीटरने घेऊन आलो. तर 428 रुपये ऑनलाईन दाखवले होते. मीटरने दाखवले 513 रुपये. त्यांनी 500 रुपये दिले. म्हणजे एवढं काय हॉटेलमध्ये काम करायला आलेलं मग मी एवढी काय वडतोड धरली नाही. 500 रुपये म्हणलं तरी किती रुपयाचा फरक पडतो, किती फरक पडतो एवढा बघा. मीटरने भरपूर फरक पडायला लागला आहे. कसं काय काहीच कळत नाही. लॉंग रूटला लय फरक पडायला लागला आहे. एवढं नशीब आहे फक्त आपलं, एवढंच नशीब आहे आपल्यासाठी. फक्त टीम बघतो रिक्षावाला, ह्या फ्रॉमने आपल्यासाठी एवढं एक मदत केली, एवढी भारी मदत केली आहे. मीटरची जी परवाना, जे मीटरचं जे लागू केलं, मीटरने जे सगळ्या रिक्षावाल्यांना सांगणं मीटरने जावं म्हणून, हे फक्त टीम बघतो रिक्षावाल्यांनी केलं. स्कॅनर असेल तर पाठीमागचं तिथेच. वाकडवरून आलेलो मीटरने झाले 66 रुपये. ॲपने दाखवले 56 रुपये. 3.5 किलोमीटर.
इकडच्या 500 रुपयाचं बुकिंग सोडली ना, त्याच्यानंतर वाजले आपल्याला एक लोकल वाकडवरती पिंपरी गुरव ना पिंपरी निखल होती. पिंपरी निखलचं भाडं दाखवलेलं 52 का 54 रुपये दाखवलेलं. मीटरने घेऊन आलो, 66 रुपये बिल झाले. आता बघू पिंपरी निखलमधनं कुठं जातो आहे. आता मला तर घराकडची पाहिजे, पण भेटती का नाही हे माहिती नाही. चला बघू आपण काय होतं आपल्यासोबत. मीटरने जायला लागतं माहिती आहे ना, मीटरने जायला लागतं माहिती ना, जायला लागतं माहिती ना. ऑनलाईनला मीटर कंपल्सरी. OTP काय म्हणलं. हो चला, मीटरने झाले 103 रुपये, ॲपने दाखवलं होतं 109 रुपये. वाजत नाही आहे म्हणून पाषाणवर डायरेक्टली निघलो आता घराकडं, कारण की घरी थोडंसं काम होतं म्हणून आपण चाललो घरी. आजची टोटल किती झाली आणि किती इन्कम झाली, किती मीटरने झाली, कुठल्या मीटरने, सगळ्या मीटरनेच मारले. पण आज नशीब चांगलं होतं, 2 ते 3 बुकिंग तरी 400 रुपयाचं भेटले आपल्याला. त्याला बघू टोटल किती आहे. आणि आता जाता भेटली कुठली तर घेऊन पण जाऊ, पण वाजायचं वातावरण नाही म्हणून चाललो आता. बघू आपण आलो आता एमटी घरात.